शेवगा घरातील एक अशी भाजी जिचे फूल, पान, फळ, साल हे सगळेच अंग आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जाते. चला तर मग बघूया आयुर्वेदात शेवग्याचे कुठले गुण सांगितले आहेत ते. आयुर्वेदानुसार शेवगा हा 3 प्रकारचा असतो. श्याम म्हणजेच काळा, श्वेत म्हणजेच पांढरा आणि लाल वर्णाचा. शेवग्याला जी फुलं येतात त्यांच्या कलरवरून हे 3 प्रकार केलेले आहेत. परंतु श्वेत किंवा पांढऱ्या फुलांचा शेवगा जास्त प्रमाणात बघायला मिळतो. पांढऱ्या शेवग्याच्या फुलांना एक मधासारखा वेगळा गंध किंवा वास असतो आणि म्हणूनच त्याला मधुशिग्रू असंही म्हटलं जातं. शेवग्याचे गुण. शेवगा हा चवीला तिखट असतो आणि पचल्यानंतर त्याचा विपाकही तिखट होतो. शेवगा हा अग्निदीपक म्हणजे भूक वाढवणारा, तोंडाची चव वाढवणारा, वृक्ष, कडू रसाचा आणि उष्णवीर्य असल्याने विदाह करणारा असतो आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यास कॉन्स्टिपेशन करणारा असतो. शेवग्याचे उपयोग. शेवगा हा हृदयास हितकर असतो, चक्षुष्य म्हणजे दृष्टी वाढवणारा आणि शरीरातील कफ आणि वातदोष यांना कमी करणारा असतो. तसेच स्थौल्य, पोटफुगी, गलगंड आणि जखमा भरून काढतो. म्हणजे शरीरात कुठेही जखम होऊन त्यात ॲब्सेस झालाय, पू भरलाय, तर अशा अवस्थेत शेवगा त्या वेदना कमी करून त्या जखमा लवकर भरून काढतो. शेवगाच्या बिया. शेवग्याच्या बियांचे तेल तयार करून ते तेल सांधेवात, आर्थरायटिस किंवा गाऊट या व्याधींमध्ये मसाजसाठी वापरले जाते. डोकं दुखत असल्यास शेवग्याच्या बियांचे चूर्णांचा नाकाने वास घेतल्यास डोकं दुखणं लगेच कमी येतं. शेवग्याची फुलं. फुलं ही तिखट रसाची, तीक्ष्ण आणि उष्ण असून स्नायुशोथ म्हणजेच मसल्सला जी आलेली सूज आहे ती कमी करणारं असतं. तसेच आतड्यातील जंत, शरीरातील स्प्लीन यांवर काम करणारं असतं. शेवग्याची पानं. शेवग्याच्या पानांना आयुर्वेदात परम अर्तिरूत असं म्हटलं आहे. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्ती म्हणजे वेदना. म्हणजे शरीरात कुठेही असह्य वेदना असल्यास शेवग्याच्या पानांचा रस घेतला तर त्याने वेदना तात्काळ कमी येतात. शेवग्याची मूळ. शेवग्याच्या मुळामध्ये स्पायरोचिन नावाचं एक टॉक्सिक कंपाऊंड असल्याने त्याचा पोटात उपयोग करणं शक्यतो टाळावं.